नमस्कार रसिक श्रोते हो, आज तुमच्या पुढे जी कविता सादर करणार आहे ती कविता शेतकरी आणि हुंडा या दोन्ही व्यवस्थेवर आधारित आहे। ही कविता 2006 मध्ये लिहिली होती आणि ह्या कवितेला श्रावणी काव्य स्पर्धेमध्ये सुद्धा उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं। कवितेचं शीर्षक आहे जखम। तुला सोडून आले तेव्हा बा सगळं आयुष्य चळणी झालं। तुला सोडून आले तेव्हा बा सगळं आयुष्य चळणी झालं आणि तुझ्या टिचलेल्या तळव्यांसारखं माझं मन टिचून गेलं। तुला सोडून आले तेव्हा बा सगळं आयुष्य चळणी झालं आणि तुझ्या टिचलेल्या तळव्यांसारखं माझं मन टिचून गेलं। माहेरच्या आठवणी हुंदक्यासरशी येतात। माहेरच्या आठवणी हुंदक्यासरशी येतात, पण इथं तुझी सारी स्वप्न क्षणात जळून जातात। माहेरच्या आठवणी हुंदक्यासरशी येतात, पण इथं तुझी सारी स्वप्न क्षणात जळून जातात। माझ्या अंगाला हळद लागावी म्हणून तू तुझी जमीन विकली। माझ्या अंगाला हळद लागावी म्हणून तू तुझी जमीन विकली आणि जन्मापासून झालेली तुझी जखम पिकली। आता मायेचं विटकं लुगडं तुझी जखम आणखी जीर्ण करते। आता मायेचं विटकं लुगडं तुझी जखम आणखी जीर्ण करते। तेव्हा तू घातलेली माझ्या ओठांची शिवण मला अलगद निष्पर्ण करते। आता मायेचं विटकं लुगडं तुझी जखम आणखी जीर्ण करते आणि तेव्हा तू घातलेली माझ्या ओठांची शिवण मला अलगद निष्पर्ण करते। जमीन नांगरावी तसा बा तुझा संसार नांगरला गेला। जमीन नांगरावी तसा बा तुझा संसार नांगरला गेला आणि कर्जाच्या डोंगराखाली तुझा कणा मोडून पडला। जमीन नांगरावी तसा बा तुझा संसार नांगरला गेला आणि कर्जाच्या डोंगराखाली तुझा कणा मोडून पडला। हुंड्यानं आपली स्वप्न धुळीत मिसळून टाकली। हुंड्यानं आपली स्वप्न धुळीत मिसळून टाकली आणि तुमची शरीरं खंगून उपऱ्या जमिनीवर टेकली। हुंड्यानं आपली स्वप्न धुळीत मिसळून टाकली आणि तुमची शरीरं खंगून उपऱ्या जमिनीवर टेकली। आज जेव्हा बा मी तुमच्या फोटोला कवटाळून रडते, तेव्हा ओठांची शिवण अलगद उकलून पडते। आज जेव्हा मी तुमच्या फोटोला कवटाळून रडते, तेव्हा ओठांची शिवण अलगद उकलून पडते। आता हेच बा तुझ्या येणाऱ्या नातवंडाला मुलगा होणे म्हणतात। आता हेच बा तुझ्या येणाऱ्या नातवंडाला मुलगा होणे म्हणतात आणि मुलगी असेल तर गाभरून जा सांगतात। कवितेचे लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी। धन्यवाद।